डॉक्टर आंबेडकर भाग 3 धर्म हवा जाती नको. डॉक्टर आंबेडकरांची अशी दृढ धारणा होती की अस्पृश्यता ही जातीवादाचीच एक शाखा परिणती आहे आणि जोपर्यंत जातीवाद नष्ट होत नाही तोपर्यंत अस्पृश्यता नष्ट होऊ शकत नाही. जातीवाद समाप्त करण्याकरिता राजनैतिक शक्ती अत्यंत आवश्यक आहे याचीही जाणीव त्यांनी दिली. मनुष्याच्या सर्वांगीण विकासाकरिता धर्म नितांत आवश्यक आहे असे त्यांना वाटत होते. परंतु जे लोक धर्माच्या नावांवर इतरांना पशुप्रमाणे वागवितात त्या लोकांविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. अशा लोकांविरुद्ध त्यांचा विद्रोह होता. त्यामुळे पुष्कळांनी त्यांच्यावर कठोर टीका केली. काही वर्तमानपत्रे देखील त्यांच्याविरुद्ध लिहित राहिली. पुष्कळदा तर त्यांच्या जीवाला धोकाही निर्माण झाला. स्वतःच्या अनुभवावरून डॉक्टर आंबेडकर पक्के जाणून होते की मनुष्य कितीही प्रतिभाशाली असला तरी जातीवादामुळे त्यांचा पूर्ण विकास होऊ शकत नाही व समाजात तो आपल्या तेजाने चमकू शकत नाही. त्याची जात समोर करून लोक त्याला दुबळे बनवित असतात. जातीवादाविरुद्ध ते आजन्म लढत राहिले. आजही कितीतरी लोक संकुचित विचारांचे आहेत. त्यामुळे अवशिष्ट समाजाकडून अस्पृश्यांना न्याय मिळणे किती कठीण होऊन बसले आहे हे पाहून त्यांचे मन अतिशय प्रक्षुब्ध होत असे. हिंदू धर्माचा सर्वस्वी त्याग करणे हेच श्रेयस्कर होईल असे म्हणण्यापर्यंतही त्यांची मजल गेली. धर्मांतराची ही त्यांची घोषणा ऐकता क्षणीच मुसलमान मौलवी आणि ईसाई पाद्री व मिशनरी लोक त्यांना आपापल्या धर्माकडे ओढण्याचा प्रयत्न करू लागले. डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी आश्वासन दिले की जो अस्पृश्य आपला धर्म सोडून आमच्या धर्माचा एकटा किंवा समुदायाने स्वीकार करील त्याला आमच्या समाजात समानतेची वागणूक व बरोबरीचा दर्जा दिला जाईल. आधुनिक मनू. भारत 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला. डॉक्टर आंबेडकर भारताचे प्रथम कायदेमंत्री झाले. ह्या गोष्टीचे सर्व देशभर एकमताने स्वागत झाले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भारताला स्वातंत्र्य तर मिळाले पण ह्या देशाचे शासन कसे चालविले जावे हे अजून निश्चित ठरायचे होते. देशाला उपयुक्त कायदे कसे बनविले जावे, सरकार कसे चालवावे, न्यायालयाचे कामकाज कसे असावे या सर्व गोष्टींचा निर्णय अजून व्हायचा होता व त्यासंबंधीचे नियम तयार केले जात होते. भारताच्या घटनेत आंबेडकरांनी वरील सर्व गोष्टींचे उत्तर दिले आहे व त्याबद्दल नियमही बनविले आहेत. भारताचे संविधान बनविणे म्हणजे गंमत नव्हती. जगातील सर्व देशांच्या संविधानांचे अध्ययन, कायद्याचे सखोल ज्ञान, भारताच्या इतिहासाचा गाढ परिचय, धैर्य, विभिन्न मतांना मापण्याची समतोल बुद्धिमत्ता ह्या सर्व गुणांची अत्यंत आवश्यकता होती. दिनांक 29 ऑगस्ट 1947ला भारताचे संविधान बनविण्याकरिता एक समिती स्थापन झाली. डॉक्टर आंबेडकर ह्या समितीचे अध्यक्ष निवडले गेले. समितीचे एक सदस्य श्री टी कृष्णमाचारी यांनी म्हटले आहे की समिती 7 सदस्यांची बनलेली होती पण एकाने राजीनामा दिल्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्याला नियुक्त करण्यात आले. एक सदस्य मरण पावला पण त्याच्या जागी कोणाचीही नियुक्त केली नाही आणि एक सदस्य सरकारी कामकाजात फारच व्यस्त राहत असे. 2 सदस्य असे होते की जे आजारपणामुळे दिल्लीपासून फार दूर राहत होते. परिणामतः एकट्या डॉक्टर साहेबांवरच घटनेचा मसुदा तयार करण्याची सर्व जबाबदारी येऊन पडली. असे असतानाही त्यांनी जे काम केले ते अत्यंत प्रशंसनीय आहे. डॉक्टर आंबेडकरांनी दिनांक 4 नोव्हेंबर 1948ला घटनेचा मसुदा विधिमंत्री ह्या नात्याने संविधान सभेसमोर सादर केला. त्यांनी त्यावेळी पुष्कळ प्रश्नांची समाधानकारक उत्तरेही दिली. अस्पृश्यता निवारणाशी संबंधित असलेला संविधानाचा तेवढा सर्व भाग दिनांक 29 नोव्हेंबर 1948ला स्वीकारण्यात आला. डॉक्टर आंबेडकरांच्या संघर्षाचे सुपरिणाम ह्याची देही ह्याची डोळा त्यांना पाहायला मिळाले. केवढे त्यांचे भाग्य. देशाच्या सामाजिक जीवनाचा एक नवीन अध्याय प्रारंभ झाला. भारतीय संविधानासंबंधी प्रश्नोत्तर रूपाने जी चर्चा झाली त्यावेळी उत्तरादाखल बोलताना डॉक्टर आंबेडकरांनी काढलेले पुढील शब्द लक्षात ठेवायला हवेत.
स्वजनांच्याच विश्वासघातामुळे भारताने आपले स्वातंत्र्य गमाविले. मोहम्मद बिन कासिमने सिंधच्या दाहिर राजाच्या युद्धात पराभव केला. यांचे एकमेव कारण सिंधुराज दाहिराच्या सेनापतींनी कासिमच्या लोकांशी आपल्याच राजाच्या विरुद्ध संगनमत केले. आपल्या राजाकरिता ते लढलेच नाहीत. पृथ्वीराजाच्या विरुद्ध लढण्याकरिता मोहम्मद घोरीला जयचंदानेच आमंत्रित केले. जेव्हा हिंदूकरिता शिवाजी महाराज मोगलांशी लढत होते, तेव्हा काही अन्य मराठे व राजपूत सरदार मोगलांच्या बाजूने स्वकीयांविरुद्ध लढत होते. जेव्हा शीख इंग्रजांविरुद्ध लढत होते, तेव्हा शीखेतर हिंदू पुढारी चूप बसले. त्यांनी काहीही केले नाही. हे विश्वासघाताचे प्रकार पुढे व्हायला नकोत, म्हणून प्रत्येकाने अशी प्रतिज्ञा करायला हवी की शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असो तो भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याकरिता मी लढत राहीन. दिनांक 26 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेने भारतीय घटनेचे प्रारूप स्वीकृत केले. डॉक्टर आंबेडकरांचा जन्म महार जातीत झाला होता. अस्पृश्य असल्यामुळे त्यांना दूर ठेवण्यात आले. त्यांच्या केवळ स्पर्शाने पाणी अपवित्र व अपेय होते असे मानले जाई. परंतु आपली असामान्य प्रतिभा, विलक्षण विद्वत्ता व प्रबळ इच्छाशक्ती यांच्या भरवशावरच समाजातील उन्नतीचे व प्रतिष्ठेचे अनन्य श्रेष्ठ असे स्थान त्यांनी प्राप्त केले. मनुस्मृतीचा निर्माता मनू हा प्राचीन काळी एक महान कायदेपंडित होऊन गेला. धर्मशास्त्रावरील मनुस्मृती हा प्रमाणभूत ग्रंथ जगात अद्वितीय ठरला आहे. त्याचप्रमाणे अर्वाचीन काळात डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्माण करून नाव मिळविले. डॉक्टर आंबेडकरांची पहिली पत्नी रमाबाई स्वर्गवासी झाली. त्यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर आंबेडकरांनी डॉक्टर शारदा कबीर हिच्याशी लग्न केले. वैद्यकीय उपचाराकरिता ज्या नर्सिंग होममध्ये डॉक्टर आंबेडकर काही दिवस राहिले, त्याच इस्पितळात डॉक्टर शारदा कबीर रुग्णसेविकेच्या कामावर होत्या. इसवी सन 1951मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यागपत्रानंतर इसवी सन 1952मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकसभेच्या जागेकरिता ते उभे होते. त्यात एका काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांना पराजित केले. त्यांच्या ह्या पराभवामुळे सर्व देशाला आश्चर्याचा धक्का मिळाला. काही दिवस लोटल्यानंतर राज्यसभेतील एका जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. तरी पण त्यांना असे वाटतच होते की सरकार हरिजनांना न्याय देत नाही आणि त्यामुळे त्यांनी सरकारला धारेवर धरायलाही कमी केले नाही. इसवी सन 1953मध्ये सरकारने संसदेत एक विधेयक आणले. ह्या विधेयकात स्पृश्यास्पृश्यतेचा व्यवहार करणाऱ्याला शिक्षा करण्याची तरतूद केली होती. कैद, द्रव्यरूपाने दंड, सरकारी नोकरीवरून काढून टाकणे व धंद्याचा परवाना मिळाला असल्यास तो रद्द करणे असे ह्या शिक्षेचे स्वरूप होते. बौद्ध धर्माचा स्वीकार. भारतीय संविधानाचे काम पूर्ण झाले तेव्हापासूनच डॉक्टर साहेबांचे मन भगवान बुद्धाकडे झुकले होते. त्यांना न्याय व शांती ह्या दोन गोष्टींची फार तहान लागली होती. इसवी सन 1950च्या बौद्ध संमेलनात भाग घेण्याकरिता ते सिलोनला गेले. त्यांच्या मनात असलेली कटुता अधिकाधिक तीव्र होत गेली. असे असूनही ते ईसाई किंवा इस्लामी धर्म स्वीकारायला तयार नव्हते. अखेर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा पक्का निश्चय केला. हा त्यांच्या जीवनातील फार मोठा ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय होता. तो त्यांनी फार खोलवर विचार करून घेतला होता. त्यांनी बौद्ध धर्माचीच निवड का केली? इतर धर्म नव्हते काय? याचे उत्तर त्यांनी आपले मित्र श्री दत्तोपंत ठेंगडी यांना पुढील शब्दात दिले होते. ही माझ्या जीवनाची सायंकाळ आहे. आजकाल आपल्यावर जगातील निरनिराळ्या देशातून अनेक प्रकारच्या विचारांचे आक्रमणच होत आहे. संघर्षरत लोकांना ह्या देशातील प्राचीन प्रमुख प्रवाहापासून दूर करून बाह्य देशांकडे ओढण्याचे फार मोठे प्रयत्न सुरू आहेत. अस्पृश्यता, दारिद्र्य व विषमता यांनी अत्यंत त्रस्त झालेले माझे स्वतःचे कितीतरी सोबती आहेत. ते तर ह्या लोंढ्याबरोबर वाहून जाण्यास अनावर होऊन अगदी तयार आहेत. त्यांची अशी अवस्था आहे तर इतरांविषयी मी काय सांगू शकणार.
वास्तविक त्यांनी ह्या देशातील राष्ट्रीय जीवनाच्या मुख्य प्रवाहापासून अलग होऊ नये. आपण तर त्यांना मार्गदर्शन केलेच पाहिजे. त्यांच्या आर्थिक व राजनैतिक जीवनात देखील काही परिवर्तन घडवून आणावे लागेल. म्हणून मी बौद्ध धर्माचा एका भारतीय धर्माचा स्वीकार केला. आपल्या देशात एक जीवन प्रणाली आहे. ती हजारो शतकांपासून अखंड प्रवाहासारखी अविरत वाहत आहे. बौद्ध धर्म त्या प्रणालीच्या विरुद्ध नाही. मागासलेल्या लोकांना त्यांच्यावर प्रतिदिन होणाऱ्या अन्यायांच्या विरुद्ध विद्रोह करावाच लागेल, उठाव करावा लागेल. पण हिंदू समाजाची ज्वलंत समस्या असलेल्या अस्पृश्यतेचा प्रश्न अशा प्रकारे सोडवावा लागेल की ज्यामुळे भारताच्या इतिहासाला व संस्कृतीला हानी पोचणार नाही. डॉक्टर आंबेडकर यांच्या दृढसंकल्पाचा आधार हाच होता. आर्य ह्या देशात बाहेरून आले व त्यांनी येथील मूल निवासी असलेल्या दस्यूंना, द्रविडांना पराभूत केले. हा सिद्धांत त्यांना मुळीच मान्य नव्हता. ही गोष्ट मानायला वेदात कसलाच आधार किंवा प्रमाण मिळत नाही. आर्य शब्द वेदात जवळजवळ 33 किंवा 34 वेळा तरी आला आहे. तेथे हा शब्द श्रेष्ठ, महान किंवा प्रशंसेला पात्र ह्या अर्थी एक विशेषण म्हणून आला आहे. महाभारतातही म्हटले आहे की सर्वच वर्णात व आश्रमात दस्यू मिळू शकतात. ह्याबाबत डॉक्टर आंबेडकरांचेही विचार असेच होते. स्वप्न साकारले. आपण ज्यांना अस्पृश्य म्हणत आलो त्यांना न्याय व समानता प्राप्त करून देण्यात डॉक्टरांनी आपले सर्व जीवन खर्ची घातले. ते नेहमी म्हणायचे, तोपर्यंत मधूनच मला ईश्वराने परलोकी उचलून नेऊ नये आणि अस्पृश्यता हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरविण्यात आला. हे त्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले. अस्पृश्यांना राजनैतिक समानता प्राप्त झाली, त्यांनी सामाजिक समता देखील मिळायला पाहिजे, हाही विचार देशात सर्वत्र प्रभावीपणे पसरू लागला. दिवसेंदिवस वाढू लागला. इसवी सन 1951 पासून डॉक्टर आंबेडकरांची प्रकृती खालावत गेली. तरी देखील त्यांनी परिश्रम करणे सोडले नाही. ते म्हणत की माझ्याबरोबर माझ्यासमोर एवढा कामाचा ढीग पडला असताना मी माझ्या अस्वास्थ्याला मुळीच शरण जाणार नाही. दिनांक 6 डिसेंबर 1956 त्यांचे देहावसान झाले. हजारो लाखो लोकांनी त्यांच्या शवयात्रेत भाग घेतला व त्यांचे अंत्यदर्शन घेतले. हजारो लोकांनी आसू ढाळले. लाखो मुखांनी त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यांना ज्यावेळी अग्नी दिला त्यावेळी 5 लाख जनसमुदाय उपस्थित होता. सखोल व्यासंग. डॉक्टर आंबेडकरांना पुस्तकांची फारच आवड होती. स्वतःच्या निवासातील एका दालनाला त्यांनी राजगृह असे नाव दिले होते. वास्तविक ते त्यांचे पुस्तकालय होते. जेव्हा त्यांचे डोळे अधू झाले व त्यांना काही दिसेना, तेव्हा आपल्याला आता पुस्तके वाचता येणार नाहीत या एकाच गोष्टीचे त्यांना अत्यंत दुःख झाले. जेव्हा जेव्हा त्यांना परदेशी जावे लागले तेव्हा तेव्हा तेथून परत येताना ते पुस्तकांचाही ढीग विकत आणायचे. एकदा न्यूयॉर्कला त्यांनी 2000 पुस्तके खरेदी केली. त्यांनी स्वतःही काही पुस्तके लिहिली आहेत. अनटचेबल्स, बुद्ध अँड हिज गॉस्पेल, रिव्हॉल्यूशन अँड काउंटर रिव्हॉल्यूशन इन इंडिया, बुद्ध अँड कार्ल मार्क्स आणि रिडल्स ऑफ हिंदुइझम्स इत्यादी. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथावरून त्यांचा विविध विषयांचा सखोल व्यासंग व अभ्यासाची व्याप्ती यांची कल्पना त्यावरून येईल. ते एक स्वतंत्र विचाराचे लेखक व महान तत्त्वचिंतक होते. काही दिवसांकरिता ते औरंगाबादला प्राचार्य होते. कॉलेजच्या एवढ्या मोठ्या आवारात एक देखील झाड नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हा एक नियमच केला की जो कोणी त्यांना भेटायला येईल त्याने प्रथम झाडाचे रोप लावावे व नंतर भेटावे. रोप न लावणाऱ्याला ते भेटतच नसत. युक्ती उपयुक्त ठरली. पाहता पाहता कॉलेजच्या आवारात 100पेक्षा जास्त झाडे उभी राहिली. एकदा त्यांना छात्रावासासमोर झुडपे वाढलेली दिसली. त्यांनी कोणाला काही एक न म्हणता स्वतः हातात कुदळी फावडे घेतले व ती अनावश्यक झाडी स्वच्छ केली. अपार करुणा. वास्तविक त्यांचा दयाळू स्वभाव हेच त्यांच्या अस्वस्थतेचे मूळ कारण होते. ह्या कारणामुळेच दयासिंधू म्हणून प्रसिद्ध असलेल्या भगवान बुद्धाच्या चरणी शरण जाऊन त्यांनी आपले जीवन सार्थकी लावले.
मनुष्य असूनसुद्धा पशुपेक्षा निकृष्ट जीवन व्यतीत करणाऱ्या त्या दीनदुःखी लोकांची दशा पाहून त्यांच्या हृदयाचे पाणी होत असे. मनुष्याला धर्माची आवश्यकता आहे असा स्वतः त्यांचा प्रत्यक्ष अनुभव होता. त्यांचे असे म्हणणे होते की जगण्यासाठी मनुष्याला केवळ अन्न पुरेसे नाही, तर त्याला देवाने जी बुद्धी दिली आहे तिच्याकरिताही काही खाद्य हवे. धर्म मनुष्याला भावी उज्ज्वल जीवनाची शाश्वती देतो व त्याला कर्मशील बनवितो. त्यांच्या अनुयायांमध्ये एक वृद्ध सज्जन होते. एकदा ते डॉक्टर साहेबांकडे गेले व म्हणाले, मी परमेश्वरापासून काही व्रत घेतले आहे व ते पूर्ण करण्याकरिता मला तुमची अनुमती पाहिजे. डॉक्टर साहेबांनी त्यांच्या म्हणण्याचा आशय ओळखला व किंचित हसून म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितले की माझा ईश्वरावर विश्वास नाही म्हणून? जा, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही वागा. एकदा एक म्हातारी रात्री 2 वाजता आली व त्यांच्या दरवाजावर खटखट आवाज करू लागली. सांगताना ती रडत होती, माझे पती फारच आजारी आहेत. 12 तास झाले मी त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न करीत आहे. तेथील अधिकारी म्हणतात सर्व जागा भरल्या आहेत, एकही जागा रिकामी नाही. डॉक्टर आंबेडकर लगेच तेवढ्या रात्री तिला घेऊन इस्पितळात गेले व तिच्या पतीला भरती करून घरी आले. एकदा असाच एक कॉलेजचे शिक्षण घेत असलेला अत्यंत गरीब विद्यार्थी रडत रडत डॉक्टरांकडे आला. त्यावेळी डॉक्टरांनी कॉलेजच्या प्राचार्यपदाचा राजीनामा दिलेला होता. मागील 2 वर्षापर्यंत त्याला छात्रवृत्ती सतत मिळत होती, पण चालू शेवटच्या वर्षाला न जाणे कदाचित ती छात्रवृत्ती मिळणार नाही असा त्याला भारी संशय होता. डॉक्टर आंबेडकरांनी त्याची ती दुःखपूर्ण कहाणी ऐकली. ते अत्यंत दुःखी झाले. त्यांनी त्याचे सांत्वन केले, प्रेमाने त्याला बसविले, भोजन दिले व जाता जाता 50 रुपये त्याच्या हाती दिले. त्याच्या पाठीवर हात फिरवीत ते म्हणाले, पुन्हा अडचण पडली तर मला येऊन सांग बरं, आता मुळीच काळजी करू नकोस. डॉक्टर आंबेडकर एकदा अत्यंत आजारी होते. त्याचवेळी त्यांच्या बागवानाची प्रकृती गंभीर झाली. एका मनुष्याला बरोबर घेऊन डॉक्टर साहेब काठीच्या आधारे तशा स्थितीतही माळ्याला भेटायला त्याच्या घरी गेले. कर्मधर्मसंयोगाने त्याचे वेळी माळी देखील याच विचाराने त्रस्त होता की मला जर मरण आले तर माझ्या मागे माझ्या पत्नीची काळजी कोण घेईल. डॉक्टर आंबेडकर भेटायला येताच त्यांना माळ्याने तोच प्रश्न केला. तेव्हा माळ्याला धीर देऊन डॉक्टर म्हणाले, अरे बाबा, रडतोस कशाला? प्रत्येकालाच कोण्यातरी दिवशी मरावयाचे आहे. मी देखील एक दिवशी मरणारच आहे. धीर सोडू नकोस. मी तुझ्याकरिता आत्ताच औषध पाठवून देतो, म्हणजे लगेच तुला बरे वाटेल व तुझी प्रकृती निश्चित सुधारेल. ते परत गेले व माळ्याकरिता त्यांनी औषध पाठविले. या भेटीच्या दुसऱ्या दिवशीच झोपेत असतानाच त्यांचा प्राण गेला. पुरुषसिंह हीन समजल्या जाणाऱ्या जातीत डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला. लोकांची त्यावेळी अशी भावना होती की त्यांनी प्यायला पाणी दिल्याने देखील आपल्याला पाप लागेल आणि एखाद्या वाहनात जर ते बसले तर ते वाहनही मलिन होऊन जाईल. पण याच व्यक्तीने देशाचे संविधान बनविले. त्यांचे सर्व जीवन संघर्षात गेले. प्रेमाने व आदराने लोक त्यांना बाबासाहेब म्हणतात, त्यात बिलकुल आश्चर्य नाही. जीवनात अशाच उद्योगी व वीरपुरुषाला यशस्वी माळ घालते. सुभाषितकारानेही म्हटले आहे, उद्योगिनम पुरुषसिंह मुपैती लक्ष्मीः. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समानता, न्याय व मानवता याकरिता सतत लढा दिला. डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावरचं हे पहिलं पुस्तक वाचन मी संपवलेलं आहे. या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत DS शेषराघवाचार्य आणि याचे मराठी अनुवादक आहेत विमा सालोडकर. भारत भारतीमधील पहिलं पुस्तक जे आहे, पुस्तकमालेतील जे पुस्तक आहे ते मी आज संपविलेलं आहे. आपला अभिप्राय कॉमेंटच्या रूपाने नक्की कळवावा. धन्यवाद.